मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे. तर आज आपण फ्री शौचालय अनुदान योजना या योजनेबद्दल महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला आता शौचालय बांधण्यासाठी ते महाराष्ट्र सरकार इथे आर्थिक अनुदान देणार आहे. तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला मोफतमध्ये शौचालय अनुदान इथे दिलं जात आहे. तर या योजनेसाठी जवळपास 12,000 रुपयापर्यंत अनुदान तुम्हाला इथे वितरित करण्यात येणार आहे. तर याचबद्दलचं महत्त्वपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओ पाहणार आहोत. नेमकं या योजनेसाठी ऑनलाईन प्रोसेस कशाप्रकारे आहे, काय स्टेप बाय स्टेप माहिती भरावी लागते, याची संपूर्ण डिटेल माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुमच्या पण घरी अजून शौचालय नसेल आणि तुम्ही शौचालय बांधण्याचा विचार करत असाल तर नक्की तुमच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असेल. कारण की शौचालय बांधण्यासाठी भारत सरकार तुम्हाला इथे 12,000 रुपयापर्यंत आर्थिक अनुदान इथे देत आहे. तर इथे कशाप्रकारे त्याचबद्दलची माहिती जाणून घेऊया. तर सर्वात अगोदर या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचं त्याची माहिती पाहूया. तर त्यासाठी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलमध्ये तुम्हाला SBM.gov.in ऑफिशियल वेबसाईट करायचं आहे. अशा प्रकारे वेबसाईट आहे, स्वच्छ भारत मिशन फेज 2. तर इथे आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला तुमचं सिटीजन रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करायचं आहे. तर यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर एक सिटीजन रजिस्ट्रेशन फॉर्म इथे ओपन होईल. इथे सिम्पली तुमचा 10 अंकी मोबाईल क्रमांक एंटर करायचा आहे. गेट OTPवर क्लिक केल्यानंतर जो काही मोबाईल नंबर एंटर केला असेल त्याच्यावर OTP जाईल. OTP एंटर करून लॉग इनवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारे रजिस्ट्रेशन फॉर्म हा ओपन झालेला आहे. तर इथे तुम्हाला सिम्पली तुमचं नाव एंटर करायचं आहे, जे बी तुमचं नाव असेल आधार क्रमांकानुसार. नाव एंटर केल्यानंतर इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करा. नंतर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस पण एंटर करायचा आहे. जो बी ॲड्रेस असेल आधार कार्डवर तो तुम्हाला इथे अगदी काळजीपूर्वक तुम्हाला इथे एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे आपलं स्टेट सिलेक्ट करायचं आहे, महाराष्ट्र राज्य. नंतर इथे तुम्हाला तुमचा काय सिक्युरिटी कोड वगैरे पण दिला जाईल. जो काही वर कॅप्चर कोड असेल तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे, सेम ॲज इट इज. तर काळजीपूर्वक संपूर्ण माहिती एंटर करा. संपूर्ण माहिती एंटर केल्यानंतर सबमिट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर सबमिट लॉग इन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे मित्रांनो तुमचं अकाउंट लॉग इन झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल. अकाउंट लॉग इन झाल्यानंतर आता तुम्हाला ते तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करायचं आहे. आता यासाठी जी काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया वगैरे असेल त्यांची ओव्हरऑल डिटेल इथे तुम्हाला पाहू शकता खाली दिलेली आहे. यासाठी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोण करू शकतो, त्यासाठी क्रायटेरिया काय काय असलं पाहिजे, कोणत्या जिल्ह्यामध्ये ही योजना अवेलेबल आहे, त्याची ओव्हरऑल डिटेल, एलिजिबिलिटी आणि बेनिफिशरी डिटेल इथे दिलेली आहे. इथे तुम्ही चेक करू शकता. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सिम्पली तुम्हाला 3 डॉटवर क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे. न्यू ॲप्लिकेशन यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक ॲप्लिकेशन फॉर्म ओपन झालेला तुम्हाला ते दिसून जाईल. ओके. तर हा संपूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. तर यामध्ये सर्वात अगोदर काय आहे, आपले डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं, स्टेट सिलेक्ट करायचं महाराष्ट्राच्या, नंतर डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं ज्या जिल्ह्यातून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे, ज्या तालुक्यामधून तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. नंतर तुमचं गावाचं नाव, जे बी गावाचं नाव असेल ते. ओके. गावाचं नाव फॉर एक्झाम्पल आता मी माझा ॲप्लिकेशन फॉर्म भरून दाखवतो तुम्हाला एक सॅम्पल म्हणून. तर आपले गावाचं नाव सिलेक्ट केलं. नंतर इथे तुम्हाला तुमचं विलेज नाव परत सिलेक्ट करायचं आहे. ओके. नंतर हॅबिटेशन नेम तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्ही कोणत्या नगरमध्ये राहता. आता जसं की मी रांजणगाव सिलेक्ट केलं तर कोणतं नगर मला जवळ पडतं, पवननगर, रांजणगाव, शंभूजी जे असेल ते. नंतर इथे तुम्हाला सेक्शन बीमध्ये टॉयलेट ओनर्स पर्टिक्युलर्स डिटेल इथे तुम्हाला सिलेक्ट करायचे, फिल करायचे. तर इथे नेम ऑफ द ॲप्लिकंट ॲज पर आधार कार्ड नंबर. तर इथे तुम्हाला तुमचं नेम एंटर करायचं, नाव एंटर करायचं ॲज पर आधार कार्ड नंबर. आधार कार्डवर जसं तुमचं नाव असेल सेम ॲज इट इज एंटर करा. इथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे. आपली डिक्लेअर दॅटवर क्लिक करून इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर व्हेरीफाय करायचा आहे OTPद्वारे. नंतर इथे तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. इथे नंतर जेंडर सिलेक्ट करा. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथे तुमची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करा, म्हणजेच कॅटेगरी सिलेक्ट करा. APL आहे, BPL आहे, म्हणजे तुम्ही दारिद्र्य रेषेखालील आहात का नाही ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. APL BPL जे पण सिलेक्ट कराल ते सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं सब कॅटेगरी इथे सिलेक्ट करायचे आहे, जनरल SC ST जे काय असेल त्या. नंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथे तुमची मेल ID एंटर करायचं आहे आणि ॲड्रेस एंटर करायचा. अशा प्रकारे बी फॉर्म इथे दिलेला आहे. आणि सेक्शन सीमध्ये बँक डिटेल तुम्हाला इथे ॲड करायचे आहे. जसं की इथे तुम्हाला IFSC कोड सिलेक्ट करायचा आहे, ॲड करायचा आहे. नंतर इथे तुमचा बँक अकाउंट नंबर ॲटोमॅटिकली येईल. जसं की आता मी फॉर एक्झाम्पल आपलं बँकेचा पिन कोड जो काही IFSC कोड असते तो एंटर केला, SBIN 1239992 आपण एंटर केला, बाहेर क्लिक केलं. ओके. ॲटोमॅटिकली जो काय माझी बँकेचं नाव असेल आणि कोणती ब्रांच आहे त्याची ओव्हरऑल डिटेल, ॲड्रेस डिटेल तुम्हाला इथे येऊन जाईल.
बँक डिटेल वगैरे. नंतर इथे तुम्हाला आता बँकेचा अकाउंट नंबर तुम्हाला इथे खाली एंटर करायचा आहे. कन्फर्म अकाउंट नंबर एंटर करायचा आहे आणि शेवटी तुम्हाला इथे तुमच्या बँक पासबुकचं फर्स्ट पेज तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे, जे की JPG, PDF, PNG यामध्ये असले पाहिजे आणि त्याची साईज 200 GBच्या आत असली पाहिजे. तर अशा प्रकारे ॲप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे, जो की तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फिलअप करायचा आहे. संपूर्ण फॉर्म फिलअप केल्यानंतर अप्लाय सिम्पली लास्टचा ऑप्शन आहे अप्लाय, यावर क्लिक करायचं आहे. अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुमचा एक रेफरन्स नंबर जनरेट होतो. तुमचं ॲप्लिकेशन सक्सेसफुली सबमिट होऊन जातो. फॉर्म सबमिट झाला की त्याचं स्टेटस वगैरे चेक करण्यासाठी तुम्ही व्ह्यू ॲप्लिकेशन या 3 डॉटवर क्लिक करून व्ह्यू ॲप्लिकेशन यावर जर क्लिक केलं तर तुम्ही जो काही ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप केलेला आहे त्याचं ट्रॅक इथे तुम्हाला भेटून जाईल, म्हणजे ट्रान्झॅक्शन वगैरे भेटून जाईल. तर इथे तुम्ही तुमचं स्टेटस ट्रॅक वगैरे करू शकता. ट्रॅकवर क्लिक केलं की तुमचं ॲप्लिकेशन फॉर्म कुठपर्यंत आला आहे, रिजेक्ट झालं तर काय इश्यू आहे, जिओ लोकेशन वगैरे कुठपर्यंत तुमचा फॉर्म वगैरे आलेलं आहे त्याची ओव्हरऑल डिटेल इथे तुम्हाला शो केली जाते. तर अशा प्रकारे मित्रांनो फ्रीमध्ये मोफत जे काही शौचालय अनुदान योजना आहे, ही योजना महाराष्ट्र सरकारकडून राबविली जात आहे, जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. नक्कीच तुम्हाला या योजनेचा फायदा येईल मित्रांनो. या योजनेसाठी अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज करायचे. यामध्ये तुम्हाला कुठे काय अडचण असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.